इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड यकृत प्रत्यारोपण यशस्वी. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे एअरलिफ्टेड यकृत वाहतुकीद्वारे यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सांगली ते कोल्हापूर ग्रीन कॉरिडॉर व कोल्हापूर ते नाशिक कार्गो एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या 2 तासात यकृताची सुरक्षित वाहतूक झाली. डॉक्टर मनदीप पाटील यांच्या देखरेखीखाली दोंडाईचा जिल्हा धुळे येथील 51 वर्षीय यकृत सिरोसिस व कर्करोगग्रस्त रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून अवघ्या 7 दिवसात रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉक्टर शरणकुमार नरुटे व त्यांच्या टीमने यशस्वी केली. सांगली येथे ब्रेनडेड रुग्णाचे यकृत काढण्याची शस्त्रक्रिया डॉक्टर अमोल जाधव यांनी केली. या प्रक्रियेत डॉक्टर मनदीप सबनीस, डॉक्टर मोहम दोशी, डॉक्टर अमोल शिंदे, डॉक्टर संदीप भंगाणे व डॉक्टर संदीप पाटील यांचा महत्त्वाचा सहभाग होता. केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी ही कामगिरी नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मैलाचा दगड असल्याचे सांगितले. लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लिव्हरच्या क्वालिटी मेंटेन ठेवणं. जेव्हा मेंदूमृत माणसाचा आपण लिव्हर वापरतो त्याच्यामध्ये लिव्हरची क्वालिटी चांगलं असणं फार गरजेचं आहे. ती क्वालिटी 2 गोष्टीवर अवलंबून आहे, देणाऱ्याचं वय, त्याचे आजार आणि ते किती वेळ बर्फात राहतं हे. तर आपल्या हातामध्ये देणाऱ्याचं वय, आजार ह्या गोष्टी नसतात. जो मनापासून देतो, दान करतो ते घ्यायला पाहिजे. पण आपण तरी तपासण्या करून बघतो, हे लिव्हर फार चांगलं होतं, देणाऱ्याचं लिव्हरही चांगलं होतं, पण तितकंच महत्त्वाचं होतं ते कमी वेळात बसवणं सुद्धा. आणि 2.5-3 तासामध्ये आपल्याला जर लिव्हर मिळालं तर एखाद्या सर्जनला त्याच्यासारखं काही नाही. आणि ते लिव्हर वेळेत मिळालं, चांगलं मिळालं, त्यामुळे सर्जरी करताना खूप व्यवस्थित सूट झालं पेशंटला.